मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ आता अवघ्या 48 मिनिटांवर येणार आहे। कारण या दोन शहरादरम्यान हाय स्पीड ट्रेन चालवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे। ही महत्त्वाची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये करण्यात आली आहे। नेमका काय आहे निर्णय जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, MHA-MTV मध्ये आपले स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील। मुंबई ते पुणे ही दोन महत्त्वाची शहरं, दोन आर्थिक इंजिन्स, पण या दोन शहरादरम्यानचा आजपर्यंतचा प्रवास हा वेळ खाऊ आणि कष्टाचाच राहिला। सध्या रेल्वेने किंवा रस्त्याने हा प्रवास साधारण 3 ते 4 तासांचा होतो। अशा वेळी गर्दीची ट्रेन, कन्फर्म तिकीट मिळण्याची अडचण आणि एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी हे चित्र सर्वांनाच परिचित आहे। मात्र आता ही परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे। एक तर एका बाजूला राज्य सरकारच्या माध्यमातून मिसिंग लिंक या प्रकल्पाचं काम वेगाने सुरू आहे, तर दुसरीकडे केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये मुंबई पुणे हाय स्पीड ट्रेनची घोषणा करण्यात आलेली आहे। In order to promote environmentally sustainable passenger systems, we will develop 7 high-speed rail corridors between cities as growth connectors, namely Mumbai to Pune. या संपूर्ण प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास अवघ्या 48 मिनिटात पूर्ण होणार आहे। म्हणजेच उदाहरण घ्यायचं झालं तर पश्चिम रेल्वेवरील अंधेरीहून चर्चगेटला पोहोचायला किंवा हार्बरवरून पनवेल ते वडाळा हा वेळ जितका आहे तितक्याच वेळेत आता मुंबईहून थेट पुण्यात पोहोचता येणार आहे। या ट्रेनची संभाव्य गती 300 ते 320 किलोमीटर प्रति तास इतकी असणार आहे। मुंबई पुणे मार्गावर प्रवाशांची मागणी नेहमीच मोठ्या प्रमाणावर राहिली आहे। दररोज हजारो प्रवासी खासगी वाहनांद्वारे, बस, शेअरिंग कॅब किंवा रेल्वेने या मार्गावर प्रवास करतात। अनेक लोक रोजच मुंबई पुणे अप डाऊन देखील करतात। सद्यस्थितीत मध्य रेल्वेकडून पहाटे विशेष गाड्या चालवल्या जातात। यामध्ये 5 गाड्यांचा समावेश आहे। या मार्गावर सध्या मध्य रेल्वेकडून 5 विशेष ट्रेन चालवल्या जातात। यामध्ये वंदे भारत एक्सप्रेसचाही समावेश आहे। तरीही तिकीट कन्फर्म होईल याची कोणतीही खात्री नसते। तर दुसरीकडे रस्त्याने प्रवास केला तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दररोज सरासरी 43,000 वाहनांची वर्दळ असते। विशेषतः घाट विभागात ही वाहतूक मोठी अडचणीची आणि वेळखाऊ आहे। हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर या सगळ्या समस्यांवर मोठ्या प्रमाणात उपाय मिळणार आहे। वेळेची बचत तर होईलच, पण रस्ते आणि हवाई वाहतुकीवरील ताणही कमी होईल। या प्रकल्पाचे महत्त्व केवळ प्रवासापुरते मर्यादित नाही, तर मुंबई हे देशाचे आर्थिक आणि वित्तीय केंद्र देखील आहे, तर पुणे हे IT, ऑटोमोबाईल, उद्योग, शिक्षण आणि संशोधनाचं प्रमुख केंद्र आहे। ही दोन्ही शहरं वेगाने विस्तारणारी आणि महाराष्ट्राची ग्रोथ इंजिन म्हणून कार्यरत आहेत। अशा वेळी या दोन्ही शहरांमध्ये वेगवान आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यास आर्थिक आणि औद्योगिक हालचालींना मोठी चालना मिळेल। या प्रकल्पामुळे मुंबई पुणे यांच्यातील अंतर अवघ्या 48 ते 45 मिनिटांचं असेल। या हाय स्पीड रेल्वे प्रकल्पामुळे रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील। मुंबई पुणे हैदराबाद हाय स्पीड कॉरिडॉरमुळे IT उद्योग, व्यापार आणि शिक्षण क्षेत्राला थेट लाभ होणार आहे। ही तिन्ही शहरं देशातील प्रमुख आर्थिक तांत्रिक केंद्र असल्यामुळे गुंतवणूक देखील वाढेल आणि स्थानिक प्रादेशिक रोजगार निर्मितीला चालना मिळेल। या अर्थसंकल्पात देशभरात एकूण 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर जाहीर करण्यात आलेले आहेत। ते नेमके कोणते हे देखील पाहूयात। मुंबई पुणे, पुणे हैदराबाद, हैदराबाद बेंगलुरू, चेन्नई बेंगलुरू आणि हैदराबाद चेन्नई, दिल्ली वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी असे हे मार्ग असणार आहेत। एकूणच पाहता मुंबई पुणे हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा केवळ वेगवान प्रकल्प नाही, तर तो आहे वेळेची बचत करणारा, ट्रॅफिक मधून मुक्ती देणारा, रोजगाराच्या संधी निर्माण करणारा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी असा उपक्रम। योग्य नियोजन आणि वेळेत अंमलबजावणी झाल्यास हा प्रकल्प महाराष्ट्राच्या विकास कथेतील मैलाचा दगड ठरेल हे निश्चित।
या प्रकल्पाविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुंबई पुणे प्रवासादरम्यान तुमचे काय अनुभव आहेत ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या प्रकल्पाचं महत्त्व तुमच्या दृष्टीने नेमकं काय आहे ते देखील आम्हाला नक्की कळवा. हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.